महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे शारदीय नवरात्र महोत्सव 22 सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. नवरात्र उत्सवाच्या तयारीसाठी सर्वत्र लगबग सुरू असून शक्तीदेवीच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक निमित्त सोलापूर शहरात विविध मंडळाच्या वतीने लेझिमच्या सरावाला वेग आला आहे. दरम्यान इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मणमामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने मंडळांनी यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करत डीजे आणि मोठ्या ध्वनियंत्रणामुळे होणारे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पारंपरिक वाद्यांना मंडळांनी प्राधान्य दिले आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मणमामा जाधव यांच्या हस्ते शक्तीदेवीच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीच्या निमित्ताने फटाक्यांच्या आतिषबाजीत संबळ आणि ढोल ताशाच्या निनादात भव्य लेझिम सराव ताफ्याचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, अनिल जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, राजू याराना, बबलू गायकवाड, नितेश गायकवाड, तुषार शिवाजी गायकवाड, सचिन विलास जाधव होडगीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, आदित्य अनंतकर जाधव, सागर कांबळे, अमोल लकडे, सचिन पिशे, शिवा बनगर, माऊली जरग, प्रेम नागेश गायकवाड, अमोल जगताप, आदित्य जाधव, करण जाधव, कार्तिक जाधव, भूताळे कोळेकर, सोमनाथ कोळेकर आदीसह शेकडो इच्छा भगवंताची नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, आकर्षण विद्युत संबळ व ढोल ताशा आणि हलगीच्या निनादात बहारदार शिस्तबद्ध असे लेझिमचे सादरीकरण केले. यंदाच्या वर्षी सोलापूर शहरामध्ये पोलीस प्रशासन आणि विविध संघटनांच्या माध्यमातून डीजे डॉल्बीला विरोध दर्शविला होता. याला सोलापुरातील मंडळांनी देखील सकारात्मकता दाखवत नुकत्याच गणेशोत्सवाच्या काळामध्ये डीजे डॉल्बीचा वापर टाळत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिलं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरेचे जतन करत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देणे हे काळाची गरज आहे. मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर केल्याने शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होते. पोलीस प्रशासनाने देखील डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले, जेणेकरून उत्सवाचा आनंद पारंपरिक पद्धतीने साजरा करता येईल. याच उद्देशाने मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मणमामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या वर्षी इच्छा भगवंताची नवरात्र उत्सवाच्या निमित्त सांस्कृतिक वारसाचे जतन करत आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि शहरातील विविध संघटनांनी डीजे डॉल्बी अशा कर्कश आवाजांना विरोध दर्शविला होता. डीजे मुक्त मिरवणूक काढण्यात यावे असे आवाहन केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत यंदाच्या वर्षी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिल्याचे किसन जाधव यांनी यावेळी सांगितले. यावेळी लेझिम सराव सादरीकरण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंडळाचे हजारो कार्यकर्त्यांनी आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदेच्या गजरात लेझिमचा खेळ सादर केला.